धन्यवाद दिनेश सर. नक्कीच आपण बघतोय एक जबरदस्त सामना या मैदानावरती आणि तुम्ही उल्लेख केला की घरचं मैदान आणि घरच्या मैदानावरती जेव्हा हा घरचा संघ खेळतो तेव्हा प्रेक्षकांचं मात्र तिथून खूप सारे प्रेक्षक आपल्याला पाहायला भेटल्यात. आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये दिनेश सर जर विचार केला तर एक जबरदस्त मॅच सध्या आपल्याला पाहायला भेटेल. नवगर मास्टर ए वर्सेस श्री सत्यनारायण कोपरी मास्टर विरारचा संघ सध्या पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना यावेळी जर बघितलं आपण तर थोडेसे डान्सिंग लावून विकेट आले होते. फुलटॉस चेंडू होता, शरीरावरती हा चेंडू आदळला जातोय. पण तिथून जर आपण बघितलं तर सध्या तरी पंच आहेत कारण स्टेप आउट केलं होतं. सध्या तरी एक धाव फलकावरती लागले गेले. आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हो, यावेळी जर बघितलं तर लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू होता. वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतर एक धाव आणि अवांतर एक धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचतोय 2 वरती. पुन्हा एकदा नागेश यावेळी फुलटॉस चेंडू शरीरावरती आदळला जातोय आणि इथून एक धाव सध्या अंकित केली जाते कारण चेंडूचं शॉट सिलेक्शन खूप चांगलं होतं पण नॉनस्ट्राईक एंडचा प्रकाश पाटील होते त्यांच्या अंगावरती हा चेंडू आदळला जातोय आणि त्यामुळे एक धाव येते. 2 चेंडू सध्या तरी आपण बघतोय आणि धावा धावबलकावरती लागले गेल्यात त्या म्हणजे 3 धावा. आणि इथून गोपालबाई यांच्याकडनं पारितोषिक प्रत्येक षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज पण इथून नो मॅच लँडमध्ये ट्रॅव्हल होतो चेंडू. सध्या तरी आपण बघतोय गोपालभाई यांच्याकडनं प्रत्येक षटकारांसाठी पारितोषिक आहेत 500 रुपयाचा कॅश प्राईज आणि प्रकाश पाटीलसाठी आहेत आणि त्यानंतर प्रभाकर ओगेसाठी सुद्धा आहेत. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. नितीन चेंडू खाली, झेलची संधी आणि इथून झेल पकडला जातोय. परतावं लागतंय. प्रभाकर ओके बॅक टू डगआउट. धावसंख्या 4. तुझे लग्नाला माझी पैसे हंड गणशी तुझे लग्नाला माझी पैसे हंड गणशी DJ Webhove in the mix. आग आग पंची तुला हिस्सा देव सांग गणशी. आग आग पंची तुला हिस्सा देव सांग गणशी. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर सध्या आजच्या दिवसाचा उत्सव मूर्ती मिस्टर महेश पाटील. आणि तिथून जर विचार केला जेव्हा महेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आले तेव्हा रॉयल ग्रुप स्टँड मधून सुद्धा आवाज झालाय. आणि इथून पारितोषिक आहेत. नागेश यांनी जर महेशांना बाद केलं तर 500 रुपयाचं कॅश प्राईज 0 वरती. पाहायचं आहे काय घडते काय बिघडते. महेश पाटील यांच्याकडनं पारितोषिक. यावेळी सरळ बॅटने खेळला जातोय. चेंडू जातो लॉंगनला. नितीन चेंडूवरती येतात. एक धाव बनवले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायचा आहे डेंजर झोनवरती प्रकाश पाटील. पण सध्या तरी प्रकाश पाटील फिट आहेत आणि हे दाखवून देतात सध्या खेळपट्टीवरती. आणि आपण सध्या बघतोय धावा धावपलकावरती लागले गेल्या त्या म्हणजे 6 धावा. चेंडूचा जर खेळ बघितला तर 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. यावेळी स्वीप केलं जातंय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे. एक तर झाले. दुसरीचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि बघता बघता 2 धावा सहजरित्या पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय आणि धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात ते म्हणजे 1 बाद. श्री सत्यनारायण कोपरी मास्टर संघ विरार संघ पोहोचलाय 8 वरती. डीजे कडे जातोय. ऐकतोय एक सुमधुर संगीत. सबसे हटके हाई हो दादा रॉयल
धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाज सध्या आपण किरण यांना बघतोय गोलंदाजी मार्कवरती. आता जर बघितलं गेलं तर संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आमच्या समालोचन म्हणजे कॉमेंट्री स्टुडिओच्या दिशेने हवा वाहते. ऑन साईडला हवा वाढण्याचं इथून काम, कारण थोडीशी हवाचा जी दिशा आहे ती दिशा बदलली गेली आहे. प्रकाश पाटील आहेत सध्या आपण बघतोय स्ट्राईक एंडवरती, एक धाव बनवलेत. किरण सज्ज. ओहो, यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न तर केला होता पण बॅटरी चेंडूवर संपर्क झाला नाही. नक्कीच. आणि इथून पारितोषिक आले आनंदी रिक्षाचे मालक महेशजी पाटील यांच्यासाठी 2 षटकारांसाठी जगनजी पाटील यांच्याकडनं 2100 रुपयाचं पारितोषिक आलंय. पायच आहे स्ट्राईक एंडवरती जेव्हा जातील. यावेळी यष्ट्या उद्ध्वस्त मला वाटतं झाल्यात, कारण चेंडू बॅटला लागून यष्ट्यांवरती आदळला जातोय आणि इथून प्रकाशदादा पाटील यांना इथून परतावं लागतंय. डीजेकडे जातोय एक तो एक सुमधुर संगीत. राऊत भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राऊत पाटील करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. धन्यवाद डीजे. आनंदी रिक्षाचे मालक जगन पाटील यांच्याकडनं बड्डे बॉय महेशसाठी पारितोषिक, लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार, 2100 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. सध्या हरीश आहेत आणि इथून स्ट्राईक एंडवरती हरीश जात असताना आपण बघतोय, कारण पहिल्या 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय दुसऱ्या षटकातील. आणि तिथून जर विचार केला तर सध्या फलकावरती 2 गडी बाद 8 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. किरण सज्ज होत असताना पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती. हरेश शफल झाले होते. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे उदय पाटीलच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सध्या तरी जर बघितलं तर फेकी होते इथून कीपर एंडकडे आणि त्यामुळे या चेंडूवरती येतात 1 धाव. आता मात्र महेश पाटील आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार. आनंदी रिक्षाचे मालक जगन पाटील यांच्याकडनं 2100 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. महेशसाठी पारितोषिक आहे सध्या पाहायचं आहे. ओहो हो, यावेळी जर बघितलं तर पूर्णपणे बीट झालेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण व्हेरिएशन होतं गोलंदाजीमध्ये. यष्ट्यांच्या इथून जर बघितलं तर विकेटच्या पिचिंग वरती लाईन केलं जाते चेंडूला. नक्कीच. आणि रॉयल स्टँडच्या जवळ जर चेंडू बाउंड्री लाईन पार करतो तर महेश पाटीलसाठी इथून पारितोषिक आहे. जगन यांच्याकडनं 500 रुपयाचं चौकार. यावेळी सध्या तरी बघितलं तर डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव बनवले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. फेकी आली नाही पण सध्या तरी 2 झाल्यात. मैदानाच्या आतमध्ये 2 झाल्यात आणि तिथून टाइम बॉम्ब पण लागला गेलाय. धावसंख्या होती ती म्हणजे 11 धावा. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार महेशच्या बॅटमधून आले. तर आनंदी रिक्षा चालक यांच्याकडनं 2 चेंडूंवरती 2 षटकार, 2100 रुपयाचं कॅश प्राईज. यावेळी जर बघितलं तर शरीरावरती चेंडू आदळला जातोय आणि सध्या तरी जर बघितलं तर 1 धाव येते. लेग बाईच्या रूपामध्ये इथून 1 धाव अंकित केली जाते. सध्या षटक मार्गस्थ आहे ते म्हणजे 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 6च्या सरासरीने फलंदाजी करतोय आणि सध्या फलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 12 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. येणाऱ्या 2 षटकांचा इथून खेळ आता मात्र शिल्लक आहे आणि या 2 षटकांमध्ये किमान 30 ते 35 धावा करणं गरजेचं आहे. पाहायचं आहे काय घडतंय काय बिघडतंय. जातोय आपण डीजे कडे आणि ऐकतो एक सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे. आणि इथून रॉयल ग्रुप स्टँड आहे तिथे चौकार गेला तर महेश पाटील साठी 500 रुपयाचा कॅश प्राईज. आनंदी रिक्षा
चालक जगन पाटील यांच्याकडनं. सध्या तर फटका जर आहे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, डीप इंटू द पॉइंट मध्ये चेंडू गॅप मधून निघून जाईल, नाही थांबणार. चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. धन्यवाद डीजे. सध्या रॉयल स्टँड आहे, त्या स्टँडच्या दिशेने जर गेला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज, पण सध्या धावा येणं गरजेचं आहे. धावा संख्या फलकावरती लागली गेली 16 धावा, 2 गडी बाद. पुन्हा एकदा उदय सज्ज. हो, व्हेरिएशन गती परिवर्तन. इथून फ्लायटेड डिलिव्हरी होती, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्नही केला होता, पण तिथून बॅट आणि चेंडू संपर्क नाही आला. यावेळी जर आपण बघितलं तर सध्या एक धाव पळून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. इथून 1 बनले, 2 बनल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न. उदय थोडासा स्ट्रगल करतोय, फेकी खराब. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून 4थी धाव. डीबीएनच्या माध्यमातून हा व्हिडिओ नक्कीच व्हायरल होईल. 5वी धावी होते, 6व्या धावेचा प्रयत्न असेल का मैदानाच्या आतमध्ये, पण रोखलं गेलंय. आणि जशा धावा येत होत्या तशा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये जो मेन मंडप आहे त्या मंडप मधून सुद्धा आवाज येत होता. हा, नक्कीच डीपीएनच्या माध्यमातून एक फनी व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल. नक्की या साईडने त्या साईडला, त्या साईडने या साईडला स्ट्रगल सुरू होतं, जगलर सुरू होतं. धावसंख्या होती ती 21 धावा. चेंडूचा खेळ होतो आतापर्यंत जर बघितलं तर 15 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. 21 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 षटकांचा हा सामना आहे. मग इथून थोडीशी हवाई सफर करावी लागेल. हरीश आहेत, हरीश या सोबत महेश आहेत. यावेळी जर बघितलं पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मेडुगेटा क्षेत्ररक्षक आहेत, 1 धाव झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी केली जाते थोडीशी स्क्वेअर, पण इथून महेशला परतावं लागेल, गडी बाद होईल. या दुसऱ्या धावेसाठी परतावं लागते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलेले मिस्टर गजानन नमन. तोपर्यंत ऐकूया डीजे. पारितोषिक आहे सध्या. नमन वगैरे नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. उद्या पुन्हा एकदा सज्ज. बॅट आणि चेंडू संपर्क नाही. चांगला चेंडू आहे. इथून शरीरापासून जवळून चेंडू पिच करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तिथून जर बघितलं तर तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धाव फलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 22 धावा. यावेळी बॅटची एज लागली जाते. इथून छेडछाणी केले. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला इथून मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फसला जातोय आणि हरीशचा खेळ इथून समाप्त होतोय. 4 गडी बाद, 22 धावा. श्री सत्यनारायण कोपरी मास्टर विरारचा संघ 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून नॉन स्ट्राईक एंड वरती सध्या नमन आहे, पण पाहायचं आहे नमनच्या बॅट मधून मोठा फटका येईल का. पारितोषिक नमनसाठी सुद्धा येईल. तोपर्यंत जातोय डीजेकडे. धन्यवाद डीजे. महेश यांच्याकडनं पारितोषिक आले. नवगर गावातील एक गोड व्यक्तिमत्व आहे. नमनला जर पहिल्या चेंडूवरती बाद केलं, 0 वरती जर बाद केलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पण इथून पारितोषिक आहे. सचिन पाटील साठी सुद्धा पारितोषिक आहे. नमन ओगेसाठी पण मोठा फटका. नमन नाही सोडणार. नमनने दाखवून दिलंय, चेंडूला चार्ज केलंय आणि फेकून दिलंय सीमारेषा पार. षटकार.
धन्यवाद डीजे. इथून नमनच्या बॅटमधून षटकार येतोय आणि सध्या तरी जर बघितलं तर नमन इज ऑन फायर. का गेल्या मॅच मध्ये मला मॅन ऑफ द मॅच दिली गेले हे दाखवून देत आहे. आणि हल्ला कोणावर? हल्ला नितीनवर. आणि टाइम बॉम्ब पण झालाय. येणारा वेळ येणारा काळ नक्कीच आवाज दर्शवला जाईल. मैदानाच्या आतमध्ये फटाक्याची आतिषबाजी सुरू आहे पण षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला भेटेल का? सध्या फलकावरती धावा लागल्या गेल्यात 8 धावा. माफ करा 28 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. इथून क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा बदल होतोय. सध्या आपण बघतोय अविनाश दादा असतील, त्यानंतर किरण असतील, त्यानंतर आपण जर बघितलं उदय पाटील असतील, नितीन असतील. धावसंख्या होती ती 28 धावा. 4 गडी बाद. इथून पहिल्या चेंडूचा खेळ होतोय. उर्वरित या षटकातील 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नमन पुन्हा एकदा सज्ज स्ट्राईक एंडवरती. ओहो यावेळी जर बघितलं तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. एक झालंय. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असेल का? वेट असा कॉल दिलाय सचिन पाटील यांच्याकडनं आणि त्यामुळे इथून या चेंडूवरती येत आहे लेग बाईसच्या रूपामध्ये 1 धाव आणि एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 29 धावा. इथून पारितोषिक आहे सक्ष पाटील यांच्याकडनं. पारितोषिक आहे या चेंडूवरती जर षटकार येतो तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल जगन पाटील यांच्याकडनं. आणि तिथून प्रभाकरजी ओगे यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज सचिनसाठी येत आहे. सचिन पाटील आहेत. पाहायचं आहे. धावसंख्या 29. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पाहायचा आहे. 1 धाव तर झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असेल. पाहायचं आहे. 1 झालंय. दुसरी धाव इथून येते. तिसऱ्या धावेचा इथून रोखलं गेलंय आणि सध्या तरी इथून या चेंडूवरती धावा येतात त्या म्हणजे 2 आणि धावसंख्या होती ती 31. 4 गडी बाद 31 धावा. 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक षटकारांसाठी गोपालबाई यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळी मोठा फटका येतोय का? पाहायचा आहे. उदय आहेत पण चेंडू जाईल सीमारेखा पार. 1 बाउन्स चौकार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तिचे इथून स्टेप आउट केलं होतं आणि स्ट्रोक शॉर्ट सिलेक्शन जर बघितलं तर इंटू द गॅप उदय होते पण उदय नाही थांबू शकले या चेंडूला आणि त्यामुळे इथून जर विचार केला तर सध्या तरी इंजुरीज आहेत. हातांवरती चेंडू आदळला गेलाय. शेवटला स्पर्श झाला होता पण साई सागरचे मालक आहेत त्यांच्याकडनं पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. धावा धावपलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 35 धावा. इथून कॅल्क्युलेट करावा लागेल का? कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावा लागेल. नजरा असतील यावेळी या दोन्ही बॅटरवरती. सचिनच्या बॅटमधून चौकार आलाय. अपेक्षा असतील मोठे फटके येण्याची कारण सध्या तरी गरज आहे श्री सत्यनारायण कोपरी मास्टर संघाला. धावा झपाट्याने यावा ही गरजेची बाब आहे सध्या. पाहायचं आहे. नितीन इथून गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना आपण सध्या बघतोय अग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ एक जबरदस्त आयोजन नियोजन आपण सध्या बघतोय. यावेळी जर बघितलं तर यष्टीरक्षकाच्या हातातून इथून चुकी झालंय. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय? वाईट चेंडूचा इशारा येतोय मेहरा सरांचा. आणखीन एक अवांतर 1+1 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 37 धावा सध्या फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नमन ओके आहेत. नमनच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. सचिनच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. पाहायचं आहे. यावेळी जर बघितलं पंच वाईट चेंडूचा इशारा देतात कारण इथून जर बघितलं आपण तर चेंडू आपण डिबेनच्या स्क्रीनवरती सुद्धा बघू शकतात. पिच करण्याचा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतात. सध्या तरी आपण बघतोय नक्कीच आपण सध्या बघितलं अग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष नरेश पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील CM पाटील या मंडळाचे सल्लागार आहेत आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. सध्या बॅटमधून 2 धावा येत आहेत. शेवटच्या चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक असेल मैदानाच्या आतमध्ये.
40 धावा फलकावरती लागल्या गेल्या. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का नमनच्या बॅट मधून की नितीन रोखलं जाईल या चेंडूवरती पाहायचंय काय घडतंय काय बिघडतंय. नमन फुलटॉसचा चेंडूला फ्लिक केलाय. चेंडू इंटू द गॅप नाही थांबणार. चेंडू जातोय सरळ डीप कर लेगला सीमारेखा पार चौकार आणि या चौकाराने श्री सत्यनारायण कोपरी मास्टर संघ पोहोचलाय तो म्हणजे 44 धावेवरती 45 धावेची आवश्यकता. ते म्हणजे नवगर मास्टर ए संघाला विजयासाठी. पलक गिर तेरे को अपने देविन का गाना है नाचने को चल. थँक्यू डीजेला आम्ही थोडंसं थांबवतो. या आपण स्वागत आणि सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती अगदी आपण पाहिलं तर आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष नरेशदादा पाटील उपस्थित झालेत. त्यांचा यथोचित मान सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय प्रभाकर दादांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान आपण करावायचा आहे. त्याचप्रमाणे आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सल्लागार चंद्रकांत पाटील अर्थातच सीएम इथे उपस्थित झालेत. त्यांचाही यथोचित मान सन्मान आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून प्रभाकर ओगे दादांच्या शुभ हस्ते केला जातोय. मायेची उबदार शॉल पुष्पगुच्छ आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष नरेश पाटील दादांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचं आहे. गावदेवी माझ्या सपनात आली जवळ येऊन काय म्हणाली. गावदेवी माझ्या सपनात आली जवळ येऊन काय म्हणाली. ए संकटात घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीशी हाय. 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 धन्यवाद विजय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. अजूनही उर्वरित 2 सामने बाकी आहेत. याची दखल आपण घ्यायची आहे. नवगर मास्टर टीमला मी विनंती करतोय आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. 45 धावांचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय. विजयाकरिता 45 रन्स टू विन. 24 चेंडू 45 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. तर वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. संध्याकाळचं सत्र. संध्याकाळच्या सत्रात अतिशय महत्वाचा सामना. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीत दाखल होईल. एका बाजूला फलंदाज नितीन पाटील, दुसऱ्या बाजूला हरीश पाटील. या 2 बॅटरवरती आता नजरा असतील. 45 धावा. जसा नमन ओगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तसा मात्र धावांचा वेग वाढला. 1 षटकार 1 चौकार त्याने दाखवला आणि खास करून त्याच्या बॅटमधनं 12 धावा
या महत्वाची भूमिका अदा करताना पाहायला मिळत आहेत. स्लॉग ओव्हरमध्ये कशी फटकेबाजी करावी, कशी फलंदाजी करावी आणि त्याचं मुख्य प्रात्यक्षिक त्याने सातत्याने दाखवलं आहे. पहिल्या मॅचमध्ये जवळपास 30 धावा विपिनच्या षटकात घेतल्या होत्या. या षटकात एकंदरीत 22 धावा नितीन पाटीलच्या आलेत, म्हणजे अर्ध्याहून जास्त धावा शेवटच्या षटकात आलेत. क्षेत्ररक्षणाची विवरचना बदलली गेली आहे. शॉर्ट थर्डमॅन एसटी रक्षकाच्या पाठीमागे आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग लाईक क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. पॉइंट कव्हर पॉइंट आणि त्याचप्रमाणे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर ऑफ साईडला 38 सर्कलच्या आतमध्ये. प्रकाश पाटील दादा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. फुलटॉस बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. एक धाव येत आहे, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. एक धाव ही फलकावरती. एक धाबा ही फलकावरती. एक चेंडूचा सामना आतापर्यंत पूर्ण झालाय. कुठेतरी सिंगल डिजिट मध्ये ठेवण्याचा प्रयत्न असेल या षटकामध्ये. प्रकाश पाटील सज्ज झालेत. हरीश पाटील स्ट्राईक एंडला आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, टप्पा अचूक राखला गेला. फलकावरती धावा आहेत. एकंदरीत पाहिलं तर 1-2 बॉलचा सामना आतापर्यंत संपन्न झालाय. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात मोठे फटके येणार नाहीत तोपर्यंत या धावा पार होऊ शकणार नाहीत. सिंगलला डबलमध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल आणि चांगली भागीदारी खास करून लावावी लागेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. एक धाव येते. सचिन पाटील पुढे सरसावतोय. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. 3 चेंडूंचा सामना आतापर्यंत संपन्न झालाय. 3 बॉलच्या समाप्ती एकेरीस 2 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट आज घरच्या मैदानावरती सत्यनारायण स्पोर्ट कोपरी विरार संघाच्या माध्यमातून खेळलं गेलंय. ऑन साईडला नितीन पाटीलच्या बॅटमधनं धमाका. बॉलला उडवलंय सीमारेषेच्या पलीकडे. मिड विकेटला क्लिअर करणारा धमाका षटकार. थँक्यू डीजे. प्रकाश पाटील वरती आक्रमण केलंय. नितीन पाटीलची बॅट बोलू लागले. धाव संख्या फलकावरती 8 धावा. चांगला स्ट्रोक, मात्र तितकाच चांगलं जजमेंट सहित झेल टिपला गेलाय. डायव्हिंग कॅच पाहायला मिळतोय. नमन ओगेचं कौतुक करावं लागेल आणि मोठी सफलता नितीन पाटीलला जावं लागते माघारी. गडीबाद. थँक्यू डीजे. मी विनंती करतोय बालू भोईर घासकोपरी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. फलकावरती 8 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. ऑप्शनच्या बाहेर टप्पा अचूक होता, त्यावरती फटका सजवला. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक पहिले समाप्त झाले. 9 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आता चेंडू आहेत 18 चेंडू 36 धावा. हे सामन्याचं समीकरण प्रत्येक षटकात 12 धावा ह्या तुम्हाला जमवाव्या लागतील. 4 षटकांचा सामना असल्या कारणाचं आता मात्र 38 वर्षावरील गोलंदाजाचा वापर इथे करता येणार नाही. चेंडू आहेत 18 36 चं समीकरण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी धून. डीजे
धन्यवाद डीजे. चला घरचं मैदान आहे, जे सर्व संघांना आपण रिस्ट्रिक्शन दिलेलं आहे ते आपण बंधन पाळायचं आहे. विनंती करतोय क्षेत्ररक्षण सजवून घ्या. विरार कोपरी मास्टर संघाला की आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. हॅलो, धाव फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय धावाची गती. हॅलो, तर 9 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती नमन ओगे, तर स्ट्राईकला नागेश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. जोरकस खेळला गेलाय, लॉंग ऑनला चेंडू वळतोय. वेगाने क्षेत्ररक्षक राजेश ओगे पुढे सरसावला, फंबल झालेत आणि पाहता पाहता दुसरी धाव इथे कंप्लीट केली गेली. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकले गेले. एकंदरीत आपण पाहतोय 11 या आकड्यावरती 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट आतापर्यंत. विकेटचा शोध जारी आहे. एका बाजूला एक फलंदाज माघारी परतवला, षटकार आल्यानंतर कमबॅक केलं प्रकाश पाटीलने आणि इथे आपण पाहिलं तर चांगली कमबॅक करत असताना गोलंदाजी करावी लागेल. लोअर फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस वरती घेऊन खेळण्याचा प्रयत्न फसतोय. एसटी रक्षकाच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. डॉट बॉल येतोय. चेंडू आहेत 16 चेंडू 34 धावा. हे सामन्याचं समीकरण 16-34चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. उदय पाटील सारखा फलंदाज अजूनही येणं बाकी आहे. फुलटॉस चेंडू इथे आपण पाहिलं तर बॅटची कडा घेत मात्र चेंडू पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होतोय. एक धाव येते, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता फलंदाजाला जावं लागेल माघारी. रनआउटच्या माध्यमातून हरेश बॅक टू द डगआउट. गडी बाद. धन्यवाद डीजे. गोलंदाजी मार्क वरती नमन सज्ज होतोय. तर स्ट्राईकला नागेश पाटील आहे. नॉन स्ट्राईक एंडला उदय पाटील. विजयाकरिता अजूनही 33 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा फलकावरती गोलंदाज सज्ज होतोय. बॅकफुटला गेले, हलक्याशा हाताने फक्त दिशा दाखवली गेली. इथे एक धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेले. एकंदरीत पाहिलं तर 13 धावा. 4 बॉलचा खेळ चालला आहे आणि 4 बॉलच्या समाप्ती अखेरीस 13 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. थर्टीन रन्स ऑन बोर्ड. 13 धावा या फलकावरती. आता चेंडू आहेत. एकंदरीत चेंडूंचा विचार केला तर 14 चेंडू 32 धावा हे सामन्याचं समीकरण. चौदा चेंडू 32 धावा हे समीकरण पाहायला मिळतंय. गोलंदाज सज्ज होतोय नमन. तर स्ट्राईकला उदय पाटील. ऑन साइडला जसा आल्या आल्या प्रहार केलाय, चेंडूला अगदी फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा. षटकार. धन्यवाद डीजे. नवघर मास्टर संघाचा अगदी सिक्सर किंग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अफलातून फटका. चेंडू एकंदरीत आपण पाहिलं तर सीमारेषेच्या पलीकडे. 19 धावा या फलकावरती. हाच तो फलंदाज आहे. पहिल्या स्पर्धेमध्ये काही जबरदस्त धुमाकूल घातला होता
93 धावा ज्याच्या बॅटमधनं आल्या होत्या. पहिल्या स्पर्धेमध्ये फिटनेस 40+ घोडबंदर रोड परिसरची ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये अगदी तुफान फलंदाजी करत असताना 94 धावा या फलंदाजाने कुठल्या होत्या. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑन साइडला आखो टप्प्याचा चेंडू त्यावरती फटका सजवलाय. महेश पाटील आहेत तिथे. 1 धाव येते आणि एका धावेच्या मदतीने क्रमांक 2चं षटक इथे समाप्त झालंय. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 20 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. चेंडू आहेत 12 चेंडू 25 धावा 12.50 ची धावगती इथे राखावी लागेल आणि खास करून जास्तीत जास्त स्ट्राईक उदय पाटीलकडे ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. उदय पाटील एक जबरदस्त आक्रमकतेचा सितारा म्हणून ओळखला जातो आणि खास करून मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असलेला हा फलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती कोणाला आणलं गेलंय तर बड्डे बॉय महेश पाटील गोलंदाजी मार्क वरती येतोय. पहिल्या चेंडूवरती जर उदय पाटीलला विकेट बाद केलं तर निश्चितच 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आनंद मॅजिक रिक्षा यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावले गेलंय. गोलंदाज सज्ज होतोय आणि जर षटकार येतोय तर निश्चितच महेश पाटील अर्थातच पोशा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. ऑन साइडला धमाका आणि फक्त धमाका. बॉल चाललाय मिड विकेट वरनं सीमा पार. षटकार 6. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. पुलचा फटका हा पॉलिश चेंडू होता आणि त्यावरती अगदी तुटून पडले उदय पाटील आणि उदय पाटीलच्या बॅट मधनं धमाका पाहायला मिळतोय. धाव संख्या 26. आता चेंडू आहेत 11 चेंडू 19 धावा. हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये महेश पाटीलला कुठेतरी आत्मचिंतन करावं लागेल. चेंजच्या पेस गती परिवर्तन आणावं लागेल. खोलवर चेंडू इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. एक धाव येते. दुसऱ्या धावेसाठी निश्चितच पलटतील. 2 क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. निलेश पाटील फेकी करतील. तद्वर मात्र 2 धावा काही रोखल्या जाणार नाहीत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेंच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 28 वरती जाऊन पोहोचली गेलाय. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट. उदयला ठाऊक आहे की या खेळपट्टीवरती जर मी तग धरून उभा राहिलो तर निश्चितच या धावा मी अचीव करू शकतोय आणि सातत्य दाखवत असताना चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला गेलाय. 28 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रत्येक विकेट करता आता मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज महेश पाटील करता आनंदी मॅजिक यांच्या माध्यमातून. ऑन साइडला पुन्हा एकदा तेच चित्र. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन आधीच ओळखलं आणि मिड विकेटला ठोकलाय. लांब पल्ल्याचा लांब लचक षटकार. चौतीस धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अफलातून फलंदाजी. अचूक टप्पा दिशा नियंत्रण इथे दाखवायला हवं. कारण इथे आपण पाहिलं गती परिवर्तन ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुमचे चेंडू खोलवर असायला हवेत. इथे तुम्ही शॉर्ट प्लेन चेंडू हाताळू शकत नाहीत. कारण उदय पाटील मध्ये ती ताकद आहे. उदय पाटील मध्ये नजाकत आहे आणि टायमिंग अफलातून पाहायला मिळतंय उदय पाटीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका समोरच्या दिशेने. यावेळेस आपण पाहिलं तर किशोर केनी फक्त पाहत राहतील. मस्तकाला दस्तक देणारा हा उत्तुंग टोला. षटकार. धन्यवाद डीजे. काही जबरदस्त अगदी महेश पाटीलने वर्तवलं होतं की या षटकात सामना फिनिश होईल. मात्र त्या दिशेने आता सामना चाललेला आहे. 5 धावांची आवश्यकता. बॅटची कडा. फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय होतोय. आता चेंडू आहेत 7 चेंडू 5 धावा. अफलातून सामना. इथे आपण पाहतोय महत्वपूर्ण फलंदाज
उदय पाटील बॅक टू द डगआउट मध्ये परतला गेलाय. चेंडू आहेत 7 चेंडू 5 धावा हे सामन्याचं समीकरण. धन्यवाद डीजे. 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता. या फलकावरती आपण पाहतोय 40 धावा लावल्या गेल्यात. या विकेटसाठी मात्र 200 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलं गेलंय. आनंदी मॅजिक रिक्षा यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज महेश पाटील यांच्याकरता आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. बड्डे बाय महेश पाटीलला आपण पाहतोय. 7 चेंडू 5 धावा. किरण पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता कॅल्क्युलेशन क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. इथे एक चांगली रणनीती आखावी लागेल. इथे सिंगल डबलला रोटेट करावं लागेल आणि खास करून कोपरी मास्टर संघाला इथे सिंगल डबल धावा कशा पद्धतीने रोखता येतील याकडे फोकस करावा लागेल. सामना रंगतदार स्थितीत येईल यात काही शंका नाही, कारण अजूनही आपण पाहिलं तर सामन्यामध्ये जान आहे. 7 चेंडू 5 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळत आहे. 7 चेंडू 5 धावा. उदय पाटीलची महत्वपूर्ण विकेट प्राप्त केल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर धावांसाठी आता झगडावं लागते की काय. तर उदय पाटीलची खेळी अफलातून राहिली. 27 धावा त्याने बनवल्या. गोलंदाज सज्ज होतोय. इनसाइड आउटचा फटका, चांगला फटका पाहायला मिळतोय. निलेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. क्लास दाखवलाय. क्षेत्ररक्षण करत असताना 1 धाव येते आणि एकेरीच्या मदतीने फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 41 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 41 धावा. आता चेंडू आहेत 6 चेंडू 4चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 4 धावा. अफलातून सामना पाहायला मिळतोय. काही जबरदस्त सामना. उदय पाटीलने जणू काही सामना आपल्या पारड्यात झुकवलाय की काय. मात्र विकेट प्राप्त केल्यानंतर जोश पुन्हा एकदा अगदी आपण पाहिलं तर कोपरी विरार मास्टरच्या खेमेमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. सचिन पाटील शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये काही जादुई स्पिनर जादुई गोलंदाजी करतील का आणि खास करून चमत्कार इथे घडवला जाईल का मैदानाच्या आतमध्ये, कारण 6 चेंडू 4 धावा हे लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. तर निश्चितच आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये 44 धावांवरती 4 गडी बाद झालेत आणि दुसऱ्या इनिंगचा आपण विचार केला तर आतापर्यंत 3 गडी बाद झालेत. सहा चेंडू 4 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. जर 3 धावा जरी जमवल्या तरी मात्र नवघर मास्टर ए संघ पुढच्या फेरीत सेमीफायनल मध्ये दाखल होऊ शकतोय. मात्र इथे आपण पाहिलं तर सचिन पाटील वरती जबाबदारी दिली. सचिन पाटील कडे दांडगा अनुभव आहे शेवटच्या आणि स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. इथे पाहिलं तर फक्त दिशा दाखवली. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं होतं. फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा आले. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होईल का. मात्र 2 धावांवरती आता समाधान व्यक्त केलंय. चेंडू आहेत एकंदरीत 5 चेंडू 2 धावा. काय जबरदस्त सामना. उल्लेख केला किरण पाटील आहे अजूनही आणि किरण पाटीलने आल्या मेरिट वरती गोलंदाजी कशी करायला हवी हे दाखवून दिलंय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी जरूर झाली. मात्र जिथे क्षेत्ररक्षक नाही त्या गॅपचा चांगला वापर केला किरण पाटीलने आणि खास करून बॅटचं जे फेस आहे ते व्यवस्थितरित्या ओपन केलं आणि गले आणि पॉइंटच्या मधून चेंडूला ट्रॅव्हल केलंय. आता चेंडू आहेत 5 चेंडू 2 धावा. 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती सचिन पाटील सज्ज होतोय. खोलवर चेंडू. यस इज गॉन. ऍब्सोल्युटली प्लम. पॅड वरती चेंडू आदळला गेलाय आणि फलंदाजाला जावं लागते माघारी. 4 चेंडू 2 धावा. खास करून आपण पाहतोय दबावात आहेत. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि खास करून अविनाश पाटील दुखापतग्रस्त आहेत. मात्र संघाची अडचण दूर करण्याकरता आपल्या दुखापतीवरती मात करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत अविनाश पाटील. तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती.
होगा? उड़ा तेरा बाप. अरे पब्लिक चिल्ला रही थी. धन्यवाद डीजे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 2 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 2 धावा आणि 4 बॉल मध्ये जर 1 धाव ही बनवली तरी मात्र विजयी होऊ शकतोय नवघर मास्टर ए संघ, कारण विकेट सेम आहेत आणि टॉसच्या बलावरती हा सामना तुम्ही जिंकू शकतायत. जर विकेट न गमावता 1 धाव केली तरीच जिंकू शकतायत आणि विकेट गमावली तर निश्चितच 2 धावा तुम्हाला कराव्या लागतील. अविनाश पाटील, दोन्ही संघांचे 4-4 गडी बाद झालेत. सचिन पाटील सज्ज होतोय. अविनाश पाटील स्ट्राईकला आहे. बॅकफुटला गेले. चांगला फटका पाहायला मिळतोय अविनाश पाटीलचा. मात्र इथे संधी आहे. फलंदाजाला जावं लागेल का माघारी? मात्र वेट फॉर द अंपायर सिग्नल. यस, इट्स गॉन. रनआउटच्या माध्यमातून गडी बाद होतोय. आता चेंडू आहेत 3 चेंडू 2 धावा. जबरदस्त सामना. 3 बॉल मध्ये 2 धावा आता कंपल्सरी कम्प्लिटली तुम्हाला बनवावे लागतील. डीजे जीवाला वाटतंय बर, आता जीवाला वाटतंय बर, भावा एक विमल खाल्ल्यावर. जीवाला वाटतंय बर, भावा एक विमल खाल्ल्यावर. जीवाला वाटतंय बर, भावा एक विमल खाल्ल्यावर. तीन चेंडू 2 धावा. नवीन बॅटर किरण पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संधी प्राप्त झाले किरणला. आता संधीचं सोनं करावं लागेल कारण 2 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. सचिन पाटीलने काही जबरदस्त जादुई गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेले. 2 महत्वपूर्ण बली इथे मिळवले गेलेत आणि खास करून आपण पाहिलं तर दबावात आणलाय फलंदाजी करणाऱ्या संघाला. चेंडू आहेत एकंदरीत पाहिलं तर 3 चेंडू 2 धावा कंपल्सरी आता चेस कराव्या लागतील. 3 चेंडू 2 ची आवश्यकता. लेग स्टंपच्या बाहेर चेंडूची हाताळणी आपण पाहतोय. वाईट बॉल घोषित करतायत. आता चेंडू आहेत 3 चेंडू आणि फक्त 1 धावेची आवश्यकता. फक्त म्हणून चालणार नाही कारण कंपल्सरी तुम्हाला ह्या धावा अचीव कराव्याच लागतील. 3 बॉल 1 चं समीकरण. 3 चेंडू 1 धाव. इथे आणखीन एक त्रिफला उद्ध्वस्त केलाय. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का बसतोय. आता चेंडू आहेत एकंदरीत पाहिलं तर 2 चेंडू 1 धाव. 2 बॉल 1 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. कहाणी में ट्विस्ट येत असताना आता मात्र 2 चेंडू 1 धाव ही बनवावीच लागेल. अफलातून सामना पाहायला मिळतोय. सचिन पाटीलने दाखवून दिले की माझ्यामध्ये ती क्षमता आहे ह्या धावा डिपेंड करण्याची आणि खास करून त्रिफले उद्ध्वस्त केलेत फलंदाजांचे आणि अफलातून गोलंदाजी करत असताना दबावात आणलं गेलंय नवघर मास्टर संघाला. इथे नवीन बॅटर विजयानंद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 चेंडू 1 धाव हे सामन्याचं समीकरण. क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहिलं तर अर्धवर्तुळ आकारामध्ये जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. अम्ब्रेला टाईप क्षेत्ररक्षण सजवलंय. 1 धावेची आवश्यकता आहे. हलक्याशा हाताने फक्त दिशा दाखवली. काय घडतंय तर इथे आपण पाहिलं तर अविनाश पाटील दुखापतग्रस्त आहेत. पायाला अगदी आपण पाहिलं तर दुखापत झाले. चला लगेच जा आतमध्ये जा, स्प्रे घेऊन जा.
चला पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा. दुखापतग्रस्त आहेत, मी मगाशी उल्लेख केला होता. कारण संघाची जाणीव आणि संघाच्या अगदी जाणीव करता मैदानाच्या आतमध्ये उतरला गेला आणि आता मात्र जास्त दुखापत झाली की काय, गंभीर दुखापत नसावी. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. आता एक चेंडू आणि एक धाव ही कंपल्सरी बनवावी लागेल. तर वासुदेव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. एक चेंडू एक धाव. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जरतरला थारा नाही. सचिन पाटीलने अफलातून सामना रंगवला गेलाय. एक चेंडू एक वरती, कारण जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. बॅड लक म्हणावं लागेल. अगदी दुखापतग्रस्त आहेत आणि दुखापतीमध्ये सावरण्याचा प्रयत्न करत असताना आणखीन जास्त दुखापत झाली की काय असं अविनाश पाटीलला. तर निश्चितच अगदी आपण पाहिलं तर एक चेंडू एक धाव जर होऊ दिली नाही तर सचिन पाटील करता आनंदी मॅजिक रिक्षा यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं कॅश प्राइज इथे दिलं जाईल. एक चेंडू एक धाव. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपल्याला 2 सामने अजून खेळवायचे आहेत, याची दखल घ्या. स्ट्राईकला फलंदाज अगदी आपण पाहिलं तर वासुदेव येतोय. क्रमांक 9चा फलंदाज येत असताना वासुदेव. एक धाव जर झाली तर निश्चितच 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. त्यांचे मेवणे महेश पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक लावले गेले. 1000चं कॅश प्राइज असेल. एक चेंडू एक धाव हे सामन्याचं समीकरण. स्ट्राईक एंडला वासुदेव. सामना आवडला असेल तर निश्चितच आपण थांबा, डिसिजन पेंडिंग आहे. इथे फलंदाज बाद होतोय. मंकड विकेट. जावं लागेल तंबूच्या दिशेने. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. मॅन ऑफ द मॅच सचिन पाटील. आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्याकरिता शेवटच्या षटकात 4 धावा डिपेंड केलेत. सचिन पाटील ठरतो मॅन ऑफ द मॅच. घनश्याम भोईर कुठे असतील तर यात वरीत घनश्याम भोईर या इथे या. घनश्याम नक्कीच खूप चांगल्या पद्धतीचा खेळ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जबरदस्त गोलंदाजी आणि बॅटिंग करत असताना खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग. तर या मॅचचा ठरलाय मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली. शेवटच्या षटकामध्ये धावा कमी दिल्या, संघाला विजय केला, तो ठरतोय मिस्टर सचिन पाटील ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि नक्कीच चला टॉस साठी यायचं आहे. विनंती असेल भाताने मास्टर संघ करणं तर आपण यायचं आहे टॉसच्या दिशेने. प्लीज थोडं सहकार्य करा. आपला टॉसही केला जाईल. सध्या आपण बघतोय आजच्या दिवसातील हे 2 संघ पुढे आलेत. एका साईडला संघ बघितला तर श्री सत्यनारायण कोपरी मास्टर संघ
चला सचिन पाटील आपण यायचं आहे. मी विनंती करेन